नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छत्रपती संभाजीनगर शहर महानगरपालिकेच्या विरोधात अतिक्रमित झालेल्या नागरिकांचा तसेच सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने मोर्चा शहरातील क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत नागरिकांनी काढलाय पायी मोर्चा। हजारांच्या संख्येने मोर्चेकरी या मोर्चात सहभागी। तर मनपा मनमानी पद्धतीने नागरिकांच्या मालमत्ता पाडू शकत नाहीये, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे मनपा प्रशासनाला खडे बोल। तर महाराणाचे कर्मचारी अशोकाकडे केले शिफ्ट, महाराणा एजन्सीकडून तब्बल 18 कोटी रुपये तर गॅलेक्सीकडे 1 कोटी रुपये वसूल करण्याचा मनपा प्रशासकांचा निर्णय। पगारवाढ किती होणार याकडे कर्मचाऱ्यांचे लागले लक्ष। आता बघूया सविस्तर बातम्या। संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण विरोधी कारवाई म्हणून अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात येत आहे। मात्र अनेक नागरिकांनी वैध मालमत्ता सुद्धा अतिक्रमण म्हणून महानगरपालिका पाडत आहे। मनपा मनमानी पद्धतीने नागरिकांच्या मालमत्ता पाडू शकत नसल्याचे खडे बोल शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सुनावले। शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 8 ऑगस्ट रोजी मनपा प्रशासनाची बैठक घेऊन अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत व पाणी पुरवठा प्रश्नांबाबत प्रशासनाला जाब विचारला। महापालिकेने किती वैध व अवैध मालमत्ता पाडल्या याची नोंद आहे का? शहर विकासासाठी म्हणून पाडलेल्या मालमत्तांना भरपाई कशा प्रकारे देणार असल्याचा प्रश्न दानवे यांनी विचारला। महानगरपालिका विकासासाठी अतिक्रमण हटवत आहे तर काही हरकत नाही, मात्र वैध मालमत्ता कसलीही नोटीस न देता पाडू नये असा सूचक इशारा अंबादास दानवे यांनी दिलाय। महानगरपालिका रस्ते वाढवत असेल तर विरोध नाहीये, सर्वसामान्य माणसाचा विचार करून भूसंपादन जमिनीचा मोबदला द्यावा। अतिक्रमण हटाव मोहिमेत पाडलेल्या मालमत्तांचं नुकसान भरपाईचा मोबदला किती रुपयापर्यंत जातो असा सवाल दानवे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारला। रोख स्वरूपात अथवा विविध योजनांच्या माध्यमातून नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई देण्यात येईल अशी ग्वाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब डांगे, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, दिग्विजय शेरखाने, विधानसभा संघटक वीरभद्र गादगे, उपशहर प्रमुख राजेंद्र दानवे, नितीन पवार व संजय हरणे उपस्थित होते। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत शरद पवार यांचे संबंध असल्याचा प्रश्न ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन विचारला होता। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांनी द्यावीत असंही वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मुंबईमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, ज्या प्रेसमध्ये त्यांनी शरद पवार यांना जाहीर प्रश्न विचारला होता की कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी तुमचे संबंध आहे की नाही याचा जाहीर खुलासा तुम्ही करा। त्याच पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांच्या एका शासकीय दौऱ्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला होता। तो दौरा साधारण असा होता, भारतातून लंडन, लंडनमधून कॅलिफोर्निया, कॅलिफोर्नियातून पुन्हा लंडन, लंडनमधून दुबई, दुबईतून पुन्हा लंडन आणि मग भारत। या दौऱ्यादरम्यान दुबईमध्ये तुम्ही दाऊदला भेटलात की नाही असे 2 प्रश्न बाळासाहेबांनी जाहीर पत्रकार परिषदेतून शरद पवारांना विचारले होते आणि त्याचा खुलासा त्यांनी करावा असं आवाहन केलं होतं। मात्र आता 9 महिने उलटून गेलेत, अद्याप शरद पवार यांनी यावर ब्रशब्द काढलेला नाही आहे, कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, कुठलाही खुलासा दिलेला नाही आहे। त्यामुळे आमचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुन्हा एकदा त्यांना आवाहन आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी हा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, हे जे प्रश्न उपस्थित केलेले आहे, त्याचा एकदाचं तुमच्या तोंडून काय तो जाहीर खुलासा करा आणि एकदाचं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या। दुसरा मुद्दा असा आहे की आमचा निवडणूक पूर्व युतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये सहभाग होऊ शकला नाही। यामागे शरद पवारांचे दाऊद सोबत असलेले संबंध
उघड करण्याची आणि त्या संदर्भानं कारवाई करण्याची धमकी भाजपने तुम्हाला दिली होती का, हा आमचा त्यांना प्रश्न आहे. याचंही त्यांनी जाहीर उत्तर द्यावं. आणि तिसरा मुद्दा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे, त्यांचा पूर्ण आदर राखून या ठिकाणी मी सांगतोय की ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत त्या गोष्टींच्या बाबतीत तुम्ही जाहीर वक्तव्य करणं टाळलं तर ते अधिक बरं होईल. त्यांना पक्षाच्या वतीनं आमचा हा सल्ला आहे की माहिती नसलेल्या गोष्टींच्या बाबतीत शक्यतो तुम्ही जाहीर वक्तव्य करू नयेत. आम्हाला अपेक्षा आहे की 9 महिने उलटून गेल्यानंतर अद्याप शरद पवार बोललेले नाही आहेत. मात्र आज ही त्यांना आठवण करून देण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. या माध्यमातून, आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचेल आणि बाळासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर ते जनतेसमोर मांडतील अशी आमची अपेक्षा आहे. लोकांना सेवा देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. विभागाचं म्हणून काही विषय आहेत, याबाबत शासन स्तरावरती धोरणात्मक निर्णय वेळोवेळी होत असतात. हे निर्णय विभागाच्या आणि कर्मचारी अधिकारी यांच्या हिताचेच असतात. आपण चांगले काम करून लोकांना सेवा द्यावी व आपल्या विभागाची प्रतिमा संवर्धन करावं, असं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना केलंय. महसूल सप्ताहाचा आज समारोप झाला. त्यानिमित्त एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहामध्ये समारोप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्यास विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य प्रशासकीय अधिकारी सिडको जगदीश मिनियार, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, डॉक्टर अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी डॉक्टर सुचिता शिंदे, संगीता राठोड, संगीता सानप, एकनाथ बंगाळे, डॉक्टर अरुण जराड, संतोष गोरड तसेच सर्व तहसीलदार, कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी अनिल सूर्यवंशी, परेश खोसरे, देविदास जरारे, विद्याचरण कडवळकर, स्वरूप कंकाळ आदी उपस्थित होते. कुलगुरू डॉक्टर सपकाळ यांनी सांगितलंय की सेवा काळात वाचन आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून आपण स्वतःचं ज्ञान अद्ययावत करावं. बहुविध पद्धतीची कामगिरी आपणास करणं सहज शक्य होतं. दैनंदिन कार्यालयीन कामकाज, सेवा, कर्तव्य बजावताना आपण आपलं ज्ञान अद्ययावत करणं आणि आवश्यक आहे. अद्ययावत ज्ञान केल्यास आपण लोकांना चांगली सेवा देऊ शकतो, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केलंय. प्रास्ताविक जनार्दन विधाते यांनी केलंय. यावेळी महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व महसूल कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक
विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NAP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, ओपॅक, लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ। प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801। आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी डॉक्टर साशा, मी साताऱ्याची आहे। मी इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी। आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे। रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे। MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे। घरासारखं जेवण मिळतं इथे। माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं। इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं, पोट भरून असं जेवण भेटतं इथे। आता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं। माझं नाव निलेश पाटील, मी 3rd इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो। मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे। दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने। घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मज़ेदार जेवण इथं भेटतं। मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हुआ हूँ। मैं बिजनेसमैन हूँ, मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ। दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है। इसका बेसिक रीज़न ये है कि इस स्वयंपाकघर में हाइजीन फूड मिलता है, बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है, ये एक इसका रीज़न है। दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है, ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है। तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है, स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है। जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ
ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो, बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। महापालिकेला कंत्राटी कर्मचारी पुरवठा करणाऱ्या महाराणा सिक्युरिटीज या एजन्सीकडील काही कर्मचारी अशोका एजन्सीकडे शिफ्ट करण्यात आले आहेत। आता या नव्या एजन्सी मार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार असून महापालिका आयुक्तांच्या आश्वासनानुसार नवी एजन्सी किती पगार वाढवणार याकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय। महापालिका प्रशासनाने महाराणा गॅलेक्सी अशोका या 3 खासगी एजन्सींमार्फत कंत्राटी कर्मचारी घेतलेले आहेत। यात महाराणा एजन्सीने 1800 ते 2000 कर्मचारी नियुक्त केलेत, तर गॅलेक्सी मार्फत संगणक चालक आणि अशोक एजन्सी तर्फे सुमारे 150 माजी सैनिक नेमलेले आहेत। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दरमहा पगारापोटी महापालिकेकडून एजन्सींना पैसे दिले जात होते। एजन्सींचे बिले अदा केल्यानंतर ते कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार द्यायचे। मधल्या काळात मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता। त्यावेळी महापालिका एजन्सींना जेवढे पैसे पगारापोटी देत होते त्यापैकी अर्धाच पगार कर्मचाऱ्यांना दिला जात असल्याचं या चर्चेतून उघड झालं होतं। त्यानंतर केलेल्या तपासणीत महापालिका प्रशासनाने या एजन्सींना जास्तीचे पैसे अदा केल्याचं समोर आलं आहे। यात महाराणा एजन्सीकडून तब्बल 18 कोटी रुपये तर गॅलेक्सीकडे 1 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत। यानंतर गॅलेक्सी एजन्सीने 3 टप्प्यात ही रक्कम भरण्याचं लेखी दिलाय, तर महाराणा एजन्सीकडून 18 कोटी रुपये महापालिकेला परत करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचं दिसून येत आहे। महाराणा एजन्सीचे महापालिकेतील बसस्थान गुंडाळण्याची तयारी सुरू झाली आहे। महापालिका प्रशासनाने महाराणा एजन्सीद्वारे नियुक्त केलेले कर्मचारी अशोका एजन्सीकडे शिफ्ट केलेत। या कर्मचाऱ्यांचं नियंत्रण व इतर सर्व प्रक्रिया आता अशोका एजन्सीद्वारे केली जात असून या महिन्याचा पगारही अशोका एजन्सी मार्फत केला जाणार आहे, अशी माहिती समोर येत आहे। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत गठीत समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील बस स्थानकाचं दुसरं सर्वेक्षण करण्यात आलंय। यावेळी प्रामुख्याने सर्वेक्षणासाठी सनियंत्रण समिती क्रमांक 5 अमरावती प्रदेशचे प्रादेशिक व्यवस्थापक तसेच प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत गठीत समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील बस स्थानकाचं दुसरं सर्वेक्षण करण्यात आलं। यावेळी दुसऱ्या सर्वेक्षणासाठी सनियंत्रक समिती क्रमांक 5 अमरावती प्रदेशाचे प्रादेशिक व्यवस्थापक रोहन पलंगे, प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी पवार यांनी भेट देऊन पाहणी केली। समितीतील अधिकारी यांनी छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकाची संपूर्ण पाहणी करून व्यवस्थापन, स्वच्छता व विविध कामांचा आढावा घेतला। त्यानंतर बस स्थानकाच्या विविध विभागांचं मूल्यांकन केलं। विविध विभागात झालेल्या कामाचा मापदंड करत गुण विभागणी करण्यात आली। यावेळेस विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे, आगार व्यवस्थापक वरिष्ठ अजय सुनील पाटील, आगार व्यवस्थापक कनिष्ठ संगीता सूर्यवंशी, स्थानक प्रमुख संतोष नजक, वाहतूक निरीक्षक ललित शहा, सहाय्यक वाहतूक निरीक्षक बाबासाहेब साळुंके, घनश्याम मस्के, ढाकणे, नारायण लांडगे, भोळे व इतर कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बस स्थानकातील संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना विविध सूचना व संकल्पना देण्यात आल्या। तसेच प्रवाशांना अधिकाधिक सुविधा कशा प्रकारे देण्यात येतील यावरती सखोल चर्चा सुद्धा करण्यात आली। महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने गेल्या 10 दिवसांपासून जिल्हाभरातील विविध गावांमध्ये भूमी अधिकार बैठका घेण्यात आल्या व येत्या मंगळवारी 12 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावरती गायरानधारकांचा विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। भारतीय खेतमजदूर युनियन ही देशव्यापी ग्रामीण कष्टकऱ्यांची संघटना आहे। शेतमजूर, रोजगार हमी मजूर, भूमिहीन, अल्पभूधारक यांची ही संघटना BKMU आहे। त्याच्याशी संलग्न असणारी आमची महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन आहे। याच्या वतीनं आम्ही सध्या गायरानधारकांचा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यासाठी संघर्ष करत आहोत। 23 जुलै रोजी
आम्ही कलेक्टर ऑफिस समोर धरणं आंदोलन केलं. त्याच्यानंतर आम्ही 28 तारखेपासून 28 जुलैपासून ते आजपर्यंत वेगवेगळ्या गावात फिरलेलो आहोत. वैजापूर, सोयगाव, कन्नड, सिल्लोड, फुलंब्री, गंगापूर, खुलताबाद अशा सर्व गावातील वेगवेगळ्या गावात सर्व तालुक्यातील वेगवेगळ्या गावात आम्ही भूमी अधिकार बैठका घेतलेल्या आहेत. लोकांचा आक्रोश आहे. कॉम्रेड गणेश कसबे म्हणाल्याप्रमाणे 30-40 वर्षापासून ही भूमिहीन मंडळी गायरान कसत आहेत. उत्पन्नाचं साधन नाही, रोजगार नाही सरकारकडून दिला जात, रोजगार हमी योजना बासनात गुंडाळलेली आहे. अशा परिस्थितीत सरकारी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. खाण्यापुरतं धान्य काढतात. बाजरी असेल, ज्वारी असेल, गहू असेल, कपाशी काढतात, सोयाबीन काढतात, तूर काढतात, मूग काढतात. आत्ता गायरानात पिकं बहरलेली आहेत सगळीकडं, आम्ही बघितलं. आणि ही गायरानातील या सर्व कुटुंबांना तिथून काढून टाकायचं, हा कुठला न्याय झाला? हा आमचा सरकारला प्रश्न आहे. 17 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अचानक परिपत्रक काढलं आणि गायरानातून हुसकावून लावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही काय भानगड आहे? महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी इतर जिल्ह्यातील एकाही कलेक्टरनं पत्रक काढलेलं नाही आणि औरंगाबादच्या कलेक्टरनी का पत्रक काढलं हे आम्हाला समजत नाही. म्हणून 23 जुलैचं आम्ही धरणं आंदोलन केलं. त्याच्यानंतर गावागावात आम्ही भूमी अधिकार बैठका 30-35 गावात आजपर्यंत भूमी अधिकार बैठका झालेल्या आहेत. अजूनही 2-3 दिवसात आमच्या ह्या बैठका सुरूच राहतील आणि 12 ऑगस्ट रोजी एक विशाल मोर्चा महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं आम्ही काढणार आहोत. सर्वधर्मीय, सर्वपक्षीय, आंबेडकरवादी, संविधानवादी, समतावादी, मानवतावादी संघटनांच्या व आंबेडकरवादी चळवळीच्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. सकाळी क्रांती चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून महामोर्चाला सुरुवात झाली. पुढे क्रांती चौक, सिल्लेखाना, पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौक, किले आर्क मार्गे व्हीआयपी रोडने विभागीय आयुक्त कार्यालय येथे पोहोचून विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करून या महामोर्चाचं सभेत रूपांतर झालं. या जन आक्रोश महामोर्चात दीपक निकाळजे, दीपक केदार, अमित वाहुळ, जयश्री शिर्के, विष्णू जगताप, आनंद कस्तुरे, जयेश अभंग, मनोज जाधव, मिलिंद बनसोडे, विजय शिंगारे, वसंतराज वक्ते, बलराज दाभाडे, सिद्धोधन मोरे, नागेश केदारे, विजय बचके, सचिन जोगदंडे, अरविंद कांबळे, संतोष चव्हाण, राजकुमार कांबळे व विविध पक्ष संघटनेचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते सामील झाले होते. बुलडोजर येतं आणि त्याचं घर पाडून जातं, त्याला नोटीस नाही, त्याला सांगितलं नाही तू किरायाने घर घे, त्याचं सामान आतमध्ये आणि बुलडोजर येऊन घर पाडून जातं. आम्हाला वाटलं ही कारवाई त्या असणाऱ्या भाजपच्या 4-2 लोकांच्या इशाऱ्यावर असेल. आम्हाला वाटलं हे थांबून जाईल, पण हे थांबायला तयार नाही. विकासाचा मुद्दा सांगितला, बाबा ते कॅम्ब्रिज पर्यंत आम्ही सगळं काढणार आहेत म्हणून सांगितलं. बुलडोजर आले आणि सगळं कॅम्ब्रिज, चिकलठाणा त्या भागामध्ये, हिनानगर या सगळ्या मुस्लिम बेल्ट भागामध्ये मराठा, बहुजन, माळी अशा सगळ्यांच्या घरावरती यांनी बुलडोजर चालवलं. कुणालाच सोडलं नाही. पण एपीआय कॉर्नर पासून कारवाई बंद. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. छत्रपती संभाजीनगर शहर महानगरपालिकेच्या विरोधात अतिक्रमित झालेल्या नागरिकांचा तसेच सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने मोर्चा शहरातील क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत नागरिकांनी काढलाय पायी मोर्चा. हजारांच्या संख्येने मोर्चेकरी या मोर्चात सहभागी. तर मनपा मनमानी पद्धतीने नागरिकांच्या मालमत्ता पाडू शकत नाहीये. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे मनपा प्रशासनाला खडे बोल. तर महाराणाचे कर्मचारी अशोकाकडे केले शिफ्ट. महाराणा एजन्सीकडून तब्बल 18 कोटी रुपये तर गॅलेक्सीकडे 1 कोटी रुपये वसूल करण्याचा मनपा प्रशासकांचा निर्णय. पगारवाढ किती होणार याकडे कर्मचाऱ्यांचे लागले लक्ष. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.